मंडळी, काकडेज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत। आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी गाजरचा हलवा। 200 ग्रॅम साखर घेतली आहे, 200 ग्रॅम खवा घेतला आहे, काही काजू घेतलेत, बदाम घेतलेत, चारोळे, हे मनुके आहेत आणि हे इलायचीची पूड आहे। आता आपण हे गाजर कुकर मध्ये 4 ते 5 शिट्या काढून शिजवून घेणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करू। आता आपले 4 ते 5 शिट्या आपण काढून घेतल्यात आणि 2 मिनिटं कुकर थंडही करून घेतलंय आणि आता आपण खोलून बघत आहोत आपले गाजर शिजलेत की नाही। हे बघा, तुम्ही बघू शकता गाजर खूप चांगल्या पद्धतीने शिजलेलं आहे। आपल्याला असंच हवंय आणि ते आता आपण काढून घेणार आहोत। आता हे बदाम आहेत जे मी यात फ्राय करून घेते। फ्राय करून झाले, आता आपण हे काढून घेऊया। आता हे बदाम आहे ते पण आपण फ्राय करून घेत आहोत। आता हे झाले, आपण हे पण काढून घेणार आहोत। जास्त खरपूस असल्याचे नाही भाजायचे। हे मनुका सुद्धा आपण याच्यामध्ये फ्राय करतो। आता हे फ्राय करून झाले, आता हे पण आपण काढून घेतो। आता ह्याच्यामध्ये आपण पुन्हा 2 चमचे तूप घालत आहोत। आता आपण मॅश केलेला हा गाजर याच्यात टाकत आहोत। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। याच्यात आपल्याला वाटलंच तर आपण ह्याच्यामध्ये थोडं तूप अजून टाकू शकतो। गॅसची फ्लेम मोठी करायची। आता आपण हे मिक्स करून झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हा खवा टाकत आहोत। आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे मिक्स करून झालं याच्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये आपण पुन्हा 200 ml इतकं दूध टाकत आहोत। शिजताना आपण एवढंच टाकलं होतं आणि पुन्हा आता आपण तेवढंच दूध टाकत आहोत शिजण्यासाठी। आता आपण ही साखरही टाकत आहोत। तुम्ही तुमच्या गोडाच्या हिशोबाने तुम्हाला जितकी हवी तितकी साखर टाकू शकता। मी 2 किलो गाजरासाठी 200 ग्रॅम साखर वापरली आहे, कारण ऑलरेडी आपले गाजर सुद्धा गोडच असतात। आता आपण हे ड्रायफ्रूट्स जे फ्राय केले होते ते टाकत आहोत। आणि हे चारोळे। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि खाली लागणार नाही असं हलवत राहा सतत।
अशा प्रकारे आपला गाजरचा हलवा तयार आहे. तुम्हीही करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. अगदी 15 मिनिटात होणारा हा गाजरचा हलवा आहे. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.